विष्णू सहस्रनाम आनंद. तो आनंद सहजानंदच असतो. आनंद हा नेहमी सहज आनंदच असतो. त्याच्यावर बोलणं चाललंय ना आपल्या ग्रुपवर, असं बाहेरून आणता येत नाही. तो असतोच. तो येतो अलगद. आणि मग तो दिसतो कुठे? तर मुदित वदन, म्हणजे चेहऱ्यावर दिसतो तो. मुदित वदन म्हणून ते शंकराचार्यांच्या दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये आहे ना, आणि ते सांगता येत नाही. मौनम व्याख्या प्रगटित परब्रह्म तत्वम युवानम. तो असं ते प्रगट झालंय, मग काय सांगायचं. असा तो आनंद. आणि अनेकांना आपल्यापैकी तो मिळतोय. आणि आता ज्याची अं, म्हणजे ज्याचा उल्लेख झाला त्याच्यापासून सुरू करू. जो पॉइंट आला डिस्कशन मध्ये तो घेऊन पुढे जायचं. त्यांनी छान सुरुवात होते. काही कारणामुळे तो आलेला आहे. मग आपण ती ओथ घेऊया. आता ती ओथ आपण ज्याला म्हणतो ती प्रोजेक्ट मॅनेजमेंटची ओथ. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सगळीकडे आहे. मी अनेकदा विचारतो सुद्धा लोकांना, काय आर यू अ प्रोजेक्ट मॅनेजर? मग काही वेळेला लोक गडबडतात की मी आहे नाही आहे. अगदी कॉर्पोरेट मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर डेसिग्नेशन असलेली सुद्धा मंडळी काही वेळेला गडबडतात. प्रोजेक्ट आता आहे तो, म्हणजे टोटल प्लान, की पीएम फॉर सीएम, प्रोजेक्ट मॅनेजमेंट फॉर कॉमन मॅन, असा एक सेशन सगळ्यांसाठी ओपन करणार आहे. कारण ते आवश्यक आहे बाबा, खरोखर वाटतं. तर ती ओथ घेऊ. आणि त्याच्यामध्ये काही विष्णू सहस्त्रनाम, अथर्वशीर्ष, भगवद्गीता दिसतंय का पहा. ती ओथ अशी आहे. मी सांगणार एक एक ओळ म्हटलं तरी चालेल. ज्यांना विश्वास आहे स्वतः प्रोजेक्ट मॅनेजर आहात, आ, त्यांनी घ्या. म्हणजे सगळ्यांनीच घ्या खरं तर. वी आर दी प्रोजेक्ट मॅनेजर्स. वी आर प्राऊड ऑफ इट. We shall never get attached to a project. We shall never hate ambiguity and chaos. We shall bring in predictability and visibility. We shall make life more simple, more beautiful, more meaningful. त्याबद्दल सांगेन. अशा ह्या ओळी का, तुम्ही पण विचार करा, अशाच ओळी कशाला आल्या असतील. तर अनेक प्रोजेक्ट मॅनेजर्स कडनं मला हा अजूनही फोन येतात, मेसेज येतात, की ती ओळ समोर असते. फ्रस्ट्रेशनच्या मोमेंट मध्ये कुठली तरी एक लाईन त्याच्यातली मदत करून जाते. त्यासाठी आहे. हे लाईट हाऊस सारखं आहे ते. आणि हे जे काय म्हणतात त्याला ते हे जे प्रोजेक्ट मॅनेजरचं जे फ्रस्ट्रेशन असतं, त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ पाठवला होता मी. नसेल तर पुन्हा पाठवीन आपल्या ग्रुपवर. तो पहा, साध्या सोप्या इंग्रजी मधला आहे. आणि प्रत्येकाला तो अनुभव आहे. त्यामुळे प्लीज हे माझं नाही असं म्हणू नका. इनफॅक्ट पुढचे 10 वर्षाचं विजन तेच आहे, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे सामान्य, म्हणजे आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ज्याला डेसिग्नेशन असं नाहीये, जे कॉर्पोरेटमध्ये नाही, असं उगाच स्वतःचा भ्रम करून घेतलेला आहे, अशा सगळ्या लोकांपर्यंत. आणि मग ते फ्रस्ट्रेशन जे चालतं ना, पहा बरं, ज्याला डोक्यात भयंकर चिडचिड, विचार, फ्रस्ट्रेशन, हे न ते सगळ्या लोअर एनर्जीज असतात किंवा लोअर इमोशन्स असतात, त्यावेळेला काय आपलं असतं झालेलं रूप. आणि ज्याला शांतता आहे, असे विचार येत आहेत, येणारे विचार दिसत आहेत, ते विचार कॉन्ग्रुएंट आहेत, एका ठराविक ठिकाणी चाललेत, किंवा जरी वाभरटासारखे इकडे तिकडे फिरत असले तरी सुद्धा मी जागा आहे. त्यामुळे ते वाभरटासारखे फिरणारे विचार मी बघत नाहीये. आणि आता नंतर या असं सांगतोय, किंवा आलेल्याला मोल्ड करून घेतोय. असं सगळं असल्यामध्ये कुठला नरक आणि कुठला स्वर्ग? नक्कीच. तुम्ही म्हणाल की नाही, की बाबा नको झालं बाबा हे सगळं. तो नरक आणि स्वर्ग याची डिस्कशन पहिल्या श्लोकामध्ये, दिविस्पृक् सर्वदृग् व्यासो सुदन वा अखंड परशुर दारुणो द्रविण प्रदः दिविस्पृक् सर्वदृक् व्यासो वाचस्पती अयो निजः. असा तो श्लोक आहे.
आता हे प्रोजेक्ट मॅनेजरच्या जीवनामध्ये किंवा कुठल्याही मॅनेजरच्या जीवनामध्ये किंवा आपण सातत्याने मॅनेज करत असतो, लीड करत असतो. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे फ्रस्ट्रेशन असतं. फक्त ते फ्रस्ट्रेशन नक्की कोणाला असतं? ते एकदा कळलं, की ते फ्रस्ट्रेशन राहून सुद्धा राहत नाही. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी अडकत नाही किंवा नको असलेल्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी अडकणं बंद करतो. मग हवी असलेली फ्रस्ट्रेशन असतात का? नसतात. मग कालांतराने तेही कळायला लागतं, की अरे हे फ्रस्ट्रेशन लांब आहे माझ्यापेक्षा. तेचच राहू दे, ते होईल काहीतरी. दिवी स्पृक. स्पृक स्पर्श. दिवी म्हणजे स्वर्ग. म्हणजे स्वर्गाला टच केलेला असा तो. आता स्वर्गाला टच करायचं असेल, तर बसल्या-बसल्या टच होईल का स्वर्गाला? आणि कुठे आहे स्वर्ग? असं म्हटल्यानंतर परत चर्चा. नक्की स्वर्ग आहे का? का मिथ आहे का? हे आहे का? ते आहे. स्वर्ग नाव आहे. स्वर्गाचं डेफिनेशन आहे. त्यामुळे डेफिनेशनलाही अर्थ नाही, नावालाही अर्थ नाही. ते कोणाला तरी सांगण्यापुरतं ठीक आहे. पण त्याचा अनुभव जर का घेतला, तर नाही का चालणार. आता पहा बरं, मी आज पहिल्यांदा असा इमेज वापरतोय आपल्या डिस्कशनमध्ये. कुठे आहे स्वर्ग? कुठे आहे नरक? दिसेल तुम्हाला समोर. कुठल्याही देशाबद्दल मला बोलायचं नाहीये. ट्रॅफिक बद्दल न बोललेलं बरं. पण असंच ट्रॅफिक माझ्या डोक्यात ज्यावेळेला चालू असतं, त्यावेळेला उजव्या हाताला जे दिसतंय ते नरक आहे. डाव्या हाताला दिसतंय तो स्वर्ग आहे. विचार बंद झाले. वेळ आहे त्याला अजून. ते निर्विचार, निर्विकल्प वगैरे फार 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 लांबचं आहे. येऊ दे. विचार येऊ दे ना. विचार आहेत म्हणून गती आहे. पण ते विचार लाईनीत चाललेत. कुठलाही विचार कुठली लेन तोडत नाहीये. यार जातो रे असंच म्हणून डाव्या हाताने ओव्हरटेक करत नाही. उजव्या हाताने जो काही रूल आहे तो पाळतोय. 2 विचारांमध्ये अंतर आहे. डॅश होत नाहीये धडाधड. कोणतरी लेन असं तो सगळं आहे. मग उजव्या बाजूला जायचं असेल, तरी सुद्धा आपलंच आहे. अधो गच्छन्ति तामसा. असं म्हटलंय, की खाली नरक, वरती स्वर्ग. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थो. मग तो वरती जातो. वरती जातो म्हणजे द्विविस्पृक स्वर्गात टच करतो. रोज दिवसभरात आपण कितीतरी वेळा स्वर्गात जाऊन येतो, कितीतरी वेळा नरकात जाऊन येतो. मेल्यानंतर स्वर्ग म्हणजे चापलुसी आहे. आत्ता इथे बघ काय चाललंय ते. मागचे 5 मिनिटं कुठे होता? स्वर्गात होता का? नरकात होता? स्वर्गात होतो. गुड. आता ही 5 मिनिटं काय करायचं ठरवलंयस? नरकात की स्वर्गात? नरकात. जाऊन ये. बघून ये तिकडचं सगळं. हा जो उद्योग आहे, तो ह्या श्लोकामध्ये आहे. दिविस्पृक् सर्वदृग् व्यासो वाचस्पती. आता ज्यावेळेला नरकात असतो, त्यावेळेला आपली भाषा तशी होणार. ज्यावेळेला स्वर्गात असतो, तशी आपली भाषा त्यावेळेला होणार. वाचस्पती. वाचपती. अथर्वशीर्षात आहे सवाग्मी भवती. अथर्वशीर्षाचं सातत्याने अभ्यास, म्हणणं नाही, पाठांतर नाही, आवर्तन म्हणून जे काही चालतं, आता होईल सुरू. या ते ते नाही. एतत् अथर्वशीर्षम यो अधीते. जो रोज अभ्यास करतो, अथर्वशीर्षाची प्रॅक्टिस करतो, स वाग्मी भवती. म्हणजे बोलणं त्याचं सुधारतं. आता बोलणं सुधारतं याच्या अर्थी विचार सुधारायला पाहिजे. विचार सुधारण्यासाठी पाहणं सुधारायला लागतं. पश्यन्ती सुधारायला लागेल. मग मध्यमा, मग वैखरी. मला जे बोलायचंय ते दिसतंय का मला? का डोळे बंद ठेवूनच धृतराष्ट्र पॅटर्न? तो वाचस्पती. दिविस्पृक सर्वदृक्. तो सर्वदृक् जात नाही कुठे. सातत्याने आहे. बघून, पहा. वाचस्पती अयोनिजः. असा तो श्लोक आहे सगळा. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्याच्यातल्या ह्या 3 मी सांगितल्या. पश्यन्ती, मध्यमा, वैखरी. पाहतो, मग कन्स्ट्रक्ट करतो, मग सांगतो. असं ते आहे. असा तो श्लोक आहे. मग आता आपण प्रॅक्टिस करू नेहमीसारखी. आहे की नाही? प्रत्येकाने म्हणत जाऊ. सोपे श्लोक आहेत आता. सुधन्वा खंड परशुर. सुधन्वा खंड परशुर. तो शुः तो र झाला. सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदः. सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदः. सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदः. संपूर्ण म्हणूया, हळूहळू सांगतो. दिवस स्पृक
सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो। दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। वाचस्पतिरयो निजः। हं? संपूर्ण म्हणू आणि एक सांगायचं आहे, आता ते वाचस्पती आलंय ना, तर ते निदान वैखरी तरी नीट व्हावी, निदान आवाज, तर म्हणून निदान हा 1 तासभर तरी ज्यांना शक्य आहे त्यांना स्वस्थ बसा, ताठ बसा. आणि स्वस्थ म्हणजे इकडे तिकडे हिंडणं, न हिंडणं म्हणजे स्वस्थ नाही. बसल्यानंतर सुद्धा सारखी काहीतरी चुळबुळ चाललेली असते. बघा त्याच्याकडे सर्व दृक. पाण्याने भरलेल्या तांब्यात जर का गरगर गरगर हल्ला, तर पाणी हलणार नाही का आतमधलं? त्यामुळे तिथून सुरुवात करायला हरकत नाही. स्थिरता निदान ग्रॉसवर तरी येऊ दे, निदान हा 1 तास. हा, चला पूर्ण. सुधन्वाखण्ड परशुर्दारुणो द्रविडप्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। हम्म. शेवटचं एकदा. सुधन्वाखण्ड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः। हम्म. हम्म. मग हा श्लोक म्हणत असताना विचारायचं, काय किती वेळा जाऊन आला स्वर्गामध्ये, किती वेळा जाऊन आला नरकामध्ये. हा, काही गोष्टी ज्या सांगितलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, त्याच्याकडे सावधानतेने पाहावं नेहमी. कारण बऱ्याचदा सोयीसाठी ते असं पुढे सरकवलेलं असतं. मृत्यूनंतर. मग ठीक आहे, मृत्यूनंतर. ओके, मग मृत्यू कधी? आत्ता, या क्षणाला. ओके, मग लगेच स्वर्ग किंवा लगेच नरक. नरक असं ज्यावेळेला कनेक्ट व्हायला लागेल, त्यावेळेला ते गोष्टी सोप्या होतील. मग आता मृत्यू वगैरे ते डिस्कशन चाललंय. मग आपण आता जिवंत राहण्यासाठी आणि फिट जिवंत राहण्यासाठी काही व्याधी नको, किंवा व्याधी आलीच तर, दोन्ही आहेत ना, प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह आहे. पण औषध आहे, भेषज असा पुढच्या ह्याच्यात श्लोक आहे. त्रिसामा सामग साम निर्वाणम भेषजम भिषक संन्यासकृत शमशांतो निष्ठा शांती परायणम, असा तो श्लोक आहे. पण त्याच्यात भेषज आहे आणि भिषक सुद्धा आहे. भेषज म्हणजे औषध, डिव्हाइन ऍस्पिरिन असं म्हणायचं विष्णूला. डोकं दुखायला लागलं की विष्णूची गोळी घ्यायची. आज जा, डिव्हाइन क्रोसिन. ती डोकं कशाला दुखायला लागलं, तू नरकात फिरून आलास म्हणून जा चला, डिव्हाइन ऍस्पिरिन. भेषजम, भिषक. भिषक म्हणजे वैद्य, भिषक म्हणजे फिजिशियन. आता तो विष्णू औषध पण आहे, विष्णू भिषक पण आहे, म्हणजे वैद्य पण आहे. आता बघा ना, आपण म्हणजे ह्या तिन्ही देहांचा तो वैद्य आहे. तिन्ही देहांचं ते औषध आहे, म्हणजे दिसणाऱ्या बॉडीचं, न दिसणाऱ्या मनबुद्धीचं, आणि त्याहूनही सूक्ष्म असलेल्या, सातत्याने ग्रास्पिंग करून जमा करून ठेवलेल्या, अचानक कधीतरी उफाळणाऱ्या गोष्टींचा जो साठा आहे, ते काय म्हणतात ना, ते स्थूल सूक्ष्म कारण वगैरे, तर म्हणू दे त्यांना. पण ते जे असतं त्या तिन्ही देहांचा तो कारक आहे. पण तिघांनंतर कोण आहे? चतुर्थी. तो चतुर्थी जी आहे ती यांची भिषक, ती यांचं भेषज. म्हणजे जितकं आपण त्या चतुर्थीच्या जवळ, जितकं आपण त्या पॉवरच्या जवळ, जितकं पॉवरच्या जवळ तितकी प्युरिटी जास्ती नाही का? जितक्या पॉवरच्या जवळ तितकी ताकद जास्ती नाही का? मग ताकद आहे, प्युरिटी आहे,
क्लीनलीनेस आहे, मग काय पाहिजे? स्वस्थता आहे, येणारच त्याच्यामुळे. असा तो भेषज भिषक. वैद्यामध्येच औषध आहे. मग निदान विष्णू सहस्त्रनाम म्हणताना तरी शांत म्हणूया. निदान शांत ऐकूया. त्या शांततेत जरी आपण जवळ जाऊन 1-2 सेकंद, 3 सेकंद, भरपूर झालं. त्रिसामा सामग साम निर्वाणम भेषजम भिषक संन्यास कृत शम शांतो. आता ज्या वेळेला मुळात भेषज भिषक जो प्रकार आहे, तो जितकी शांतता तितकी अस्वस्थता. अशांतता असेल तर अस्वस्थता गॅरंटेड. मग कटकट आहे, कचकच आहे, त्या माणसाला ब्लड प्रेशरचा त्रास होईल, काहीतरी होईल, नाही असं नाही. पण तो जर का शांततेकडे झुकला, शांततेत रमायला लागला, तर मग कशाला लागेल त्याला ते हा सगळा उद्योग. म्हणून मग ह्याच्यातच शांतता आलेला आहे. शांतो निष्ठा शांती परायणम. पण ही शांतता सुद्धा कशाने येईल? तर संन्यास कृत. आता एकदा श्लोक म्हणतो बघा, कुठे कुठे दिसतंय. त्रिसामा साम गस्साम, द्या सोडून ते तीन, ते जाऊ दे म्युझिकचे वगैरे. निर्वाणम भेषजम भिषक. ते भेषजम भिषक कशासाठी? निर्वाणमसाठी. संन्यासकृत शमशांतो. मला काय करावं लागणार त्याच्यासाठी? नाहीतर आपलं तो वैद्य औषध देतो आणि मी ऍसिडिटी होते नाही, रात्री 12:30 वाजता ते स्विगीवरनं मागवलं. मग अरे, तो देतोय, मग कशाला? संन्यासकृत शमशांतो निष्ठा शांती परायणम. ते नक्कीच मग तसं. पण मग संन्यासकृतचा अर्थ काय होतो? संन्यास. आता संन्यास, संन्यासी असं म्हटल्यानंतर काय थोपवलं गेलंय आपल्या डोळ्यांवर? संन्यासी म्हणजे आयदर एकतर ते काय, ते गेरूचे वस्त्र सगळं ते घातलेलं किंवा काही नसलेलं. ह्याच्यामध्ये तो संन्यासी टाय असलेला दिसतच नाही आपल्याला कधी. संन्यासी स्पोर्ट शूज मध्ये आलाय, शॉर्ट्स मध्ये आलाय, सॉलिड फिट आहे, असं दिसतच नाही आपल्याला. कारण काय कंडिशनिंग करून ठेवलंय त्या माळा आणि पाळा. संन्यासी. सत न्यास. सत म्हणजे क्लॅरिटी. सत्य, सत्व, रज, तम, त्याच्यातला तो सत, त्याच्यावरचा सत. आपण म्हटलं ना सत आणि असत, म्हणजे खांब आणि सावली, ते आपण अथर्वशीर्षामध्ये नेहमी म्हणतो तसं. इलेक्ट्रिसिटी आणि बल्ब, त्याच्यातलं सत कोण? इलेक्ट्रिसिटी. बल्ब कुठला? असत. मग बल्ब खोटा आहे का? नाही, खोटा नाहीये, तो आहे. मग तो खरा आहे का? नाही, खरा पण नाहीये. मग तो काय प्रश्न? काय आहे? पण जाणार आहे. आणि इलेक्ट्रिसिटी आहेच, होतीच, जाणारच नाही. अज, अमृत्यू. आणि बल्ब ज, मू, जन्म आणि मृत्यू. हा, मग ते बल्बचं लक्ष काढून नाही, बल्बचं काम करत असताना एनर्जीकडे लक्ष देणारा असा तो संन्यासी. सत्न्यास, सत्न्यास कृत असं काम करणारा संन्यास कृत. मग त्याच्यासाठी काय लागेल? शम, शांती, ट्रँक्विलिटी. मग ती शांती अशी घेऊन या 2 किलो बाजारात, नाही होणार तशी. त्याच्यासाठी संन्यास कृत. फोकस कुठे ठेवणार आहे? दोन्ही एकमेकाला आहे. संन्यासातून शांती, शांतीतून संन्यास, ऑस्पिशियस सायकल. संन्यास कृत शम शांतो. म्हणजे मी तर म्हणतो ते शांती म्हणजे म्यूट बटन आहे, कॉस्मिक म्यूट बटन. ते अरे तो केवढा आवाज येत आहे टीव्हीचा, म्यूट कर. पण त्या आतमधल्या टीव्हीचं काय करायचं? असा हा श्लोक म्हणताना विचार करायचा. हं? चला मग आता म्हणूया, सोप्पा श्लोक आहे एकदम. 2-2 ओळी एकत्र घेणार आहे. पण अक्षर आलं की जागे राहायचं, की अरे अच्छा, हे आपलं बोलणं झालं होतं आता असं. त्रिसाम साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. मस्त. ताठ बसा, मस्त आवाजात म्हणा, स्वच्छ आवाजात म्हणा. त्रिसाम साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. त्रिसाम साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. हं? संन्यासकृत शम शांतो निष्ठा शांती परायणम. पूर्ण म्हणूया. काही जण छान कानावर बोट ठेवतात, निलिमा छान, संजयचं चित्र काढून झालं की काहीतरी दाखव.
त्रिसामा साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. छान काढते हा म्हणून. त्रिसामा साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. संन्यासकृत शमशांतो निष्ठा शांती परायणम. संपूर्ण म्हणून. त्रिसामा साम गस्साम निर्वाणम भेषजम भिषग. संन्यासकृत शमशांतो निष्ठा शांती परायणम. सुरेख. एनर्जी हाय करायची, व्हॉल्यूम हाय नसला तरी चालेल. ते खेळा त्याच्याबरोबर. आवाज मोठा नाही, आवाज आत्ता बोलतोय तोच, पण एनर्जी जास्ती. संन्यासकृत शमशांतो निष्ठा शांती परायणम. बघा काय होतं पोटाचं. थोडंसं अलगद आतमध्ये जातं. हे बघा, मी सांगतो म्हणून जायलाच पाहिजे अशातला भाग नाहीये. ऑब्झर्व सर्व दृक. हं? हे सगळं करत असताना आपण पहिल्यापासून म्हटलंय बघा, शांती. मग लगेच पुढे सांगितलं जातं की अरे हो, तो शांतीदच आहे. तू बघ त्याच्याकडे. आता तू कुठे आहे तो विष्णू? नाही, ते खाली दक्षिणेत अमुक अमुक ठिकाणी त्याचं मंदिर आहे. आता तू कुठे आहे? मग तिथेच. तू जिथे आहेस तिथे. नाही, मग कोणतरी म्हणतं ते स्थान महात्मा वगैरे. हो ठीक आहे सगळं स्थान महात्मा वगैरे. पण त्या स्थान महात्म्याला भेटायला जाणारं जे स्थान आहे ना, ते जरा बरं करून जा. म्हणजे उपयोग होईल त्याचा. लगेच पहिल्या दिवशी चालायला लागल्यानंतर नाईके किंवा आडिदास कंपनीला फोन करू नये, माझ्या पायाचे बूट बनवून दे. ते खूपच विचित्र वाटतं त्यांना पण. त्यामुळे छान बसू म्हणू. मग तो बोलवेल एखाद दिवस वाटलं तर. शांती द. तो शांती देणार आहे, मग मी घ्यायला नको का? मग शांती कशी येईल? संन्यासकृत शम. नाही, मी आता शांत राहायचं ठरवलंय, असं होणार आहे का? नाही होणार आहे. शांत राहायचं ठरवल्या ठरवल्या काहीतरी घडतं आणि अरे आता मी ठरवलं होतं शांत राहायचं. असं आता कप घेतलेला फुटला, असं होतं. म्हणून नाही. होऊ दे, काय हाणामारा व्हायच्यात त्या आजूबाजूला. आतमध्ये काय व्हायचं ते होऊन जाऊन दे सगळं. ते बघायचं साक्षी, सर्वदृक. आपण म्हणलं ना, आवर्तन, निवृत्तात्मा, संवृत, प्रमर्दना, संन्यासकृत. अशी ती सायकल लागत जाईल हळूहळू हळू. हे सगळे व्हिडिओज युट्यूबवर आहेत, त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहिलं तरी चालेल. अक्षरशः फासा टाका. अरे 12, चला आज 12वा भाग. 3-4 फासे खेळा एकदम. कारण काय, एकूण 22 भाग आहेत ना, 6 चूक 24. त्यामुळे 6 एकदम फासे टाकायचे. अरे 4, चला आता 4था भाग. असं रॅन्डम पॅराशूटिंग जर का झालं तर मजा येईल. आणि चालू तर आहेच सारखं. सारखं काहीतरी नवीन घडतंय. त्यात शांत. गंमत आहे हां. काही न करता काय चालणारच आहे. नाही, स्रष्टा, डेव्हलप, शांतीद स्रष्टा. म्हणजे शांती जितकी छान, तितकी क्रिएटिव्हिटी तुफान. त्यामुळे दिवसभरातनं खूप काम असेल, तर कधीतरी शांत बसावं. कधीतरी 10 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं मस्त शांत बसायचं. नुसतं बसायचं, शांत बसायचं म्हणजे. आणि मग अशा सुंदर आयडियाज येतात किंवा झटकन काहीतरी दिसून जातं किंवा अरे हे बघ, हे असं कर, असं काहीतरी येतं. का आलो तसं? पोचलो ना मी त्या भिषकापर्यंत. शांत झाल्यानंतर बाहेरचीच ते नरक बिरक काय होतं ते तिथून क्रॉस करून मी आलो. आणि मग त्यांनी एकदम आयडिया दिली, इकडे बघ. अरेच्चा, एवढं समोर होतं तरी लक्ष कसं नाही गेलं? लक्ष नव्हतं तुझं म्हणून लक्ष नाही गेलं. शांतीद स्रष्टा. जर का सगळी चेन काढायची झाली नाही याची, तर बघा ना, संन्यासकृत जे काम करतोय त्याच्यावर जर का फोकस राहिला. काम कशासाठी करतोय? काम करण्यासाठीचं ट्रिगर काय आहे? कामाचं डेफिनेशन ऑफ डन काय आहे? काम कन्झ्युम कोण करणार आहे? त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे? ज्याला अजाईलमध्ये आपण पर्सोना म्हणतो, एम्पॅथी मॅपिंग म्हणतो. असतील लोकं आपल्याकडे सुद्धा हे अजाईल वगैरे करणारी. जर्नी मॅपिंग म्हणतो. मग ते कोण करणार आहे? ह्याच्यावर सातत्याने लक्ष राहिलं, की बाकीचे येणार नाही काही. संन्यासकृत झालं की दिविस्पृक.
दिविस्पृक मध्ये शांती. शांती शांतीद म्हटलं की स्रष्टा. काम करत करतच जायचं आहे, नुसतं बसून शक्यच नाही जाणं. शांततेतून गोष्टी दिसायला लागतात. असा तो शांतीद स्रष्टा. आणि मग याच श्लोकामध्ये पुन्हा रिपीट केलेलं आहे त्यांनी, गोप्ता. आठवतंय का? गुप्ता गुप्ता, प्रोटेक्ट करणारा असा तो गोप्ता. मागच्याच ह्याच्यामध्ये झालेलं होतं. किंवा वृषप्रिया, वृषभाक्षो वृषप्रिया. वृष म्हणजे बैल किंवा वृष म्हणजे धर्म. आपण ते निवडत जातो. धर्म म्हणजे काय हे नाही आहे, पुन्हा पुन्हा मी ते सांगतो. ह्या उगाच राजकारण्यांच्या काही न माहीत असलेल्या गोंधळाला बळी पडू नका. आणि उच्च शिक्षित पटकन बळी पडतात. कुठल्याही स्वयंसेवी संस्थेला बळी पडू नका. स्पष्ट सांगतोय मी. प्रत्येकाची उद्दिष्ट असतात. माझं माणसाचं उद्दिष्ट क्लिअर झाल्याची कारण, मला धर्म मला माहिती नाही, माझी जात मला माहितीच नाही. अँड आय एम हॅपी दॅट आय डोंट नो. आय नो वन मोर थिंग. विष्णू विश्व. नाही पण आपण समजतो, त्यांनी समजलं. तू तुझ्या विष्णूत बघ ना पहिल्यांदा. विष्णू विश्व वृषभाक्षो, जो मला धरून ठेवणारा आहे, त्याच्याकडे सातत्याने नजर लागली. बल्बची नजर ज्या क्षणी इलेक्ट्रिसिटीकडे लागेल त्याला तो चमकतो की नाही बघा. वृषभाक्षो वृषप्रिय, आवडणार आहे असं नेहमीसारखं काही काही अर्थ काय मिळतात. चला आता हा श्लोक म्हणू. काही गोष्टी सांगायच्या होत्या पण हा श्लोक एकदा प्रॅक्टिस झाली की आपण म्हणू. 2-3 रिक्वेस्ट सारख्या येत आहेत. युट्यूबवर पण येतात आणि मला पर्सनली पण येतात. त्या आज सगळ्यांना सांगेन. 1 मिनिट लागेल. चला मग आता श्लोक म्हणायचा. हं. शुभांग शांतिद स्रष्टा. स्र आहे, सहस्रावर्तन आहे. स्रष्टा शुभांग शांतिद स्रष्टा. शुभांग शांतिद स्रष्टा. कुमुद कुवलेशयः. शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः. शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः. शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः. गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः. गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. छान. अजून एकदा म्हणू. शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः. गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. जगास. हं. तर आहे. एक सातत्याने रिक्वेस्ट अशी येते की अ, हे सगळे भाग पाहायला मिळतील का? सगळे भाग पाहायला मिळतील का? सगळे भाग पाहायला मिळतील का? सगळे भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. कुठे आहेत ते सगळे? YouTubeवर आहेत. त्यामुळे YouTubeच्या एक ते चॅनल सबस्क्राईब केलं तरी चालेल किंवा तिथे गेलात तर एकतर मी लिंकेज पण देऊन ठेवलेलं आहे.
की पहिल्याला दुसरा आणि तिसराच आहे, दुसऱ्याला तिसरा आणि चौथ्याच आहे, आणि प्रत्येक याच्यामध्ये एक प्लेलिस्ट नावाचा प्रकार असतो. ती प्लेलिस्ट सुद्धा मी लिंक टाकत असतो मध्ये मध्ये. तर त्याच्यावर ज्यावेळेला क्लिक करतो त्यावेळेला तर डायरेक्ट एकाखाली 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 असे ते प्लेलिस्ट दिसतेच दिसते. मग तुम्हाला आता वाटलं दाखवतो मी काय दिसतं ते, आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे कदाचित रिपीटेड होईल, पण अनेक लोकांनी मला ते विचारलं. मग म्हटलं असं का झालं असावं बुवा. मग कदाचित बघितली नसेल किंवा असं असं काहीतरी असेल. तर मी आता तुम्हाला मी एक काय केलंय ते दाखवतो तुम्हाला, आणि मग पहा. हं. एक अशी प्लेलिस्ट दिसते तुम्हाला, आता मी दाखवतोय. हा, ओके. ती प्रत्येकाने पहा, म्हणजे काही परत परत विचारायला लागणार नाही. असा मेसेज पण आहे. हे बघा, हा असा मेसेज येतो दरवेळेला. ही ती लिंक असते, आणि त्या लिंकवर क्लिक केलं की ते आता ऐका, ते 1 मिनिटाचा मेसेज आहे तो बघा. विष्णू सहस्त्रनाम आनंद या कोर्सचे या आधीचे सगळे भाग पुन्हा पाहायला मिळतील का, कुठे पाहायला मिळतील, एकापुढे एक पाहायला मिळतील का, असं विचारलंय. माझ्या चॅनलवर धनंजय गोखले DG या चॅनलवर ही प्लेलिस्टसुद्धा आहे, विष्णू सहस्त्रनाम आनंद. पण इथे इथे लिंक दिली आहे त्या प्लेलिस्टची. त्यावर क्लिक केल्यानंतर यूट्यूबला तुम्ही जाता, आणि यूट्यूबला गेल्यानंतर एकाखाली एक एकाखाली एक असे व्हिडिओज दिसायला लागतात. भाग 12, भाग 11, भाग 10. जो पहिला भाग आहे तो सगळ्यात खाली आहे, आणि त्याच्यावर एक 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 भाग आहेत. भाग 1, 2, 3 ह्याच्यापैकी तुम्हाला जो भाग पाहायचा असेल, जर का भाग 5वा पाहायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्हाला 5वा भाग पाहता येतो. सगळे व्हिडिओज पाहू शकता. आत्तापर्यंत 12 झालेत. जसे जसे व्हिडिओज होत जातील, जसे आपली सेशन्स होत जातील, तसे यामध्ये व्हिडिओज अपलोड होत जातील. हां, हे असं मला सांगायचं होतं तुम्हाला. आणि तुम्ही बिंदास फॉरवर्ड केले तरी सुद्धा चालतील. ती प्लेलिस्ट केली तर सगळेच एकदम दिसेल. म्हणजे मी साधारणतः दर 3 दिवसांनी YouTubeवर त्या सगळ्या कमेंटना उत्तर देतो. रोज 20 मिनिटं, किंवा एखाद्या वेळेला मिळालं तर 40 मिनिटं अशी ठेवलेली असतात, की ज्यांनी ज्यांनी जे जे काही प्रश्न विचारलेत सगळ्यांना अॅक्नॉलेज करायचं. त्यामध्ये हे प्रश्न दिसले मला. म्हटलं सांगू आपण एकदा. आता हे जो खेळ झालाय ना, स्वर्ग स्वर्ग स्वर्ग, पहिल्यांदाच आपलं डिस्कशन झालं. मेल्यानंतर स्वर्गात जायचं आहे असं आहे, म्हणजे असं असतं, म्हणजे मला माहिती नाही. पण म्हणजे भविष्यात सुद्धा ते मिळालं पाहिजे असं असतं. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतोय, योगक्षेमम वहामी अहम. अनेक कृष्णाच्या बोलण्याचा विचित्र अर्थ लावलेला आहे. त्याच्यातला हा एक ओळ आहे, योगक्षेमम वहामी अहम. मी तुझा योगक्षेम चालवीन, म्हणजे रोज तुला जेवायला मी घालीन, असा त्याचा अर्थ होतो. कृष्ण असं सांगणार नाही, कारण आधीच त्यांनी सांगितलं, उद्धरित आत्मनात्मान, तुझं तू बघ. मग तुझं तू बघ असं ठणकावून सांगणारा माणूस पुढे कुठेतरी उगाच राजकारणासारखं सांगणार नाही, तुम्हाला सबसिडी, तुम्हाला सगळं जेवण पण फुकट. नाही, योगक्षेमम वहामी अहम. अहम म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे अहम, अहम म्हणजे माझ्यातल्या अमर्याद क्षमता, त्यांना तू वापर, आणि ते तुझं योगक्षेम चालवतील. आता त्याच्यात योग आणि क्षेम असे दोन गोष्टी आहेत. कृष्ण हुशार आहे. तो म्हणतो, तू काय माणूस म्हटल्यावर, अरे ऐक, मला आत्ता जरी तू दिलंस ना तरी बरं होईल. कृष्ण म्हणतो, हे तू आत्ता म्हणतोयस, ते खाऊन झाल्यानंतर परत हळूच म्हणशील, हे असंच उद्या मिळेल का? योग म्हणजे आज मिळणं, आणि क्षेम म्हणजे हेच मिळतंय ते उद्या पण मिळणं. म्हणजे उद्याची तरतूद, भविष्याची तरतूद, क्षेम. मग क्षेमकृत असा विष्णू आहे. क्षेमकृत, उद्याची तरतूद करून ठेवणारा. आता तो कुठे करून ठेवणार विष्णू? काय घरी येतो काय? आपल्या घरी आहेच तो. आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे, की "अरे बाबा, असं कळलं मला. तू शांती आहेस असं पण कळलं मला. सर्वदृक आहेस असं पण कळलं मला. क्षेमकृत आहेस. सो कॅन वी हॅव अ निगोशिएशन?" असं म्हणून मला आतमध्ये जायचंय. ते ध्यान म्हणजे ते आहे, की बाहेरचे उद्योग नाही करायचे, की मी असा बसतो का, तसा बसतो का, हे लावलंय का त्या, ते होईल नंतर. पण आधी तू आतमध्ये जा. "हॅलो, आहेस का? जा आतमध्ये." कारण ते क्षेमकृत आहे. क्षेमकृत म्हणजे मिळणं. ज्यांना थोडं सायकॉलॉजी मधलं माहिती असेल, त्यातली एक थेरी मॅस्लोची हायरार्की पण सांगते, की बाबा माणूस मोटिवेट का होतो?
की त्याला पहिली फिजिओलॉजिकल नीड भरल्या पाहिजेत माझ्या. बाबा अन्न, वस्त्र, निवारा, सध्याच्या काळात नेट कनेक्शन वगैरे सगळं ते मिळालं पाहिजे मला. पण हे आज जे मिळालंय ते उद्या पण मिळालं पाहिजे. मग तो पहिली, मग त्यासाठी माणूस काम करतो. दुसरी नीड काय असेल त्याची, की अरे ती सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी म्हणजे आज जी सॅलरी मिळाली, आज जे पैसे मिळाले, आज जे खायला मिळालं, आज जे लाईफ मिळालं ते उद्या पण पाहिजे. म्हणून माणूस काम करतो. दुसरी पायरी. तिसरी पायरी, मला मिळालंय हे दाखवायला काम करतो. चौथी पायरी, मला मिळालंय मग समाजाने मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्याच्यासाठी काम करतो. अशा अनेक लोकांनी खूप अभ्यास करून ठेवला त्याच्यावर. आपण फक्त बघत जायचं, अरे वा, होता माझं पण असं बस. आणि सगळ्यात पाचवी पायरी तो असं सांगतो की त्यांना काही खालचं काही पडलेलं नसतं. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. आता खालचं काही पडलेलं नसतं याच्यावर, तर खालूनच ते वर आलेले असतात. जम्प डायरेक्ट नाही. म्हणजे आपल्यासारख्या माणसाला तरी सेल्फ ऍक्च्युअलाइज ते कामात कामासाठी करत असतात. अंतराराम अंतज्योती, मस्त रमलेले असतात ती मंडळी सगळी स्वतः स्वतः. तर असं ते त्याच्यातला तो दुसरा जो भाग आहे ना, तो क्षेम. आणि पहिली पायरी जी आहे ती योग. योगक्षेम. मग क्षेमकृत, अनिवर्ती निवृत्त आत्मा, हे सगळे शब्द आधी झालेले आहेत. अनिवर्ती निवृत्त आत्मा, संक्षेपता, क्षेमकृत. आत्ता वरती स्रष्टा सांगून गेला हा, आता खाली संक्षेपता लगेच. कारण दॅट इज व्हॉट इज ऑल अबाउट. श्वास घेतल्यानंतर सोडला की नाही सोडला, त्या श्वास घेतच चाललोय आपण नाही. स्रष्टा, संक्षेपता, स्रष्टा, संक्षेपता. आजोबा असते त्याने असं शिकवलं असतं संक्षेपता. ते मला माहिती नाही, अर्थ बिर्थ विचारू नको, क्रिया दाखवतो तुला. स्रष्टा, संक्षेपता. काय करतोय, श्वास घेतला, श्वास घेतल्यानंतर क्रिएटिव्हिटी आली, जगलास, पुढे गेलास. श्वास सोडला, सोडलास तर सोडलास, जाऊ शकणार नाहीस पुढे. संक्षेपता. क्षिप धातू येतो. क्षिप म्हणजे टू थ्रो, टू कास्ट ऑफ, टू विथड्रॉ, टू कट, तोडणे. प्रमर्दनाचा खेळ येतो. आता तो संक्षिप्तावरती प्रतर्दना प्रमर्दना झाला, इथे निवृत्तात्माला तो संक्षिप्ता लावतो. काय खेळ आहे नुसता हा. वरती काय म्हटलं होतं आपण, म्हणून जाता तसं आता मी ते पिल्लू सोडलं होतं त्या श्लोकाचं. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत सम प्रमर्दना, अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवा. निवृत्तात्मा, राजा करतोय काय जे करायचं ते. मी पाहतोय राजाची भूमिका. ही प्रॅक्टिस आहे बाबा. मी सांगतोय याचा अर्थ मला जमलं का नाही हे पहिल्यापासून सांगतोय. 10 इन्सिडेन्सेस पैकी हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर ते आता 6, कधी बरं असेल तर 8-9, कधी अगदीच म्हणजे तर मग 3-4. इट डिपेंड्स. पण हा, लोएस्ट इज 4, हायएस्ट इज सो फार 8. तर चालेल ना, काय वाईट होतं. आधी सगळं 2लाच होतं सगळं. मग त्याचं बरंच बरं झालं की नाही, चाललो की नाही. तसं जायचं आपल्याला, घाई करायची नाही. काल जे भगवद्गीतेच्या सेशन मध्ये होते, काय सांगितलं कृष्णांनी, शनै ही उपरमेत बुद्ध्या. हळूहळू, अरे बाबा, हळूहळू म्हणजे रिदम. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेपता. ते काय वाढवून ठेवलं ना सगळं ते. ते कधीतरी कमी कर. उगाच वाढवू नको. हा, काम करायला हवं म्हटल्यानंतर तुला ते वाढवावंच लागणार आहे विश्व. पुस्तक लिहायचं मनात आलं, पुस्तक लिहायचं मनात आल्या सुरुवात. आधी विचार वाढायला लागले तुझे, झालं स्रष्टा. स्रष्टा, विष्णूच्या डोक्यात विश्व आलं, ते स्रष्टा. हा, मग ते आलं विश्व. मग ते असं भरभर भरभर सुरू झाले. ते काही झेपेनाचं झालं, म्हणून मग मी कागदावर लिहायला सुरुवात केली, संक्षेपता. संक्षेपता. कागदाकडे पाहिल्यानंतर, अच्छा, हे असं इकडनं ग्रेपवाईन चालू करून हा कास्ट तिथे आणू शकतो. विश्व, स्रष्टा, स्रष्टा, ते दिसायला लागले. परत कागदावर आणलं, संक्षेपता. असं पहिले काही तास विश्व म्हणजे स्रष्टा, नंतर संक्षिप्त, असं नाहीये. इट्स अ सायनोसायडल कर्व. आणि मी स्रष्टा संक्षेपता, स्रष्टा संक्षेपता, स्रष्टा संक्षेपता यांना बरोबर घेऊनच गेलो तर होणारे काम ते. कारण डायव्हर्जन कॉन्व्हर्जन, डायव्हर्जन कॉन्व्हर्जन, असं तो खेळ आहे सगळा. वरतीच आता सांगितलं ना, स्रष्टा म्हणजे शांतीत स्रष्टा. शांतीतनं स्रष्टा निर्माण झाल्यानंतर, हा बघतोय मी काय झालं, चल ये उतर आता याची गरज, अरे हे नको, बाजूला काढते, सेकंड प्रायोरिटी घे वरती. सुरू झाला संक्षेपता. स्रष्टा संक्षेपता एका हातात गेलं तरच क्षेमकृत राहणारच आहे शेवटपर्यंत ते. संक्षिप्त रूपात आलं ना ते. पण संक्षिप्त रूपाचं काहीतरी भलतंच आलं.
त्याच्यातनं संक्षिप्त रूपाचं कर्मकांड लवकर होऊ शकतं. पण ते स्रष्टा म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला दिलेला आहे. आता इंजिनिअर आहे म्हणून तो सांगतो, की अँगल ऑफ बँकिंग गाडी ज्यावेळेला वेगात वळते, त्यावेळेला रस्ता जर का सरळ असेल तर फरफटली जाईल. म्हणून मग तो असा हे केलेला असतो. तर मग तो अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला कुठे पाठ करू मी तो टॅन थिटा जाऊ दे. सांगितलंय काय त्याने तसं, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, व्हेलॉसिटी आहे, त्याची रेडियस आहे. हां, मग तू परत डिफाईन करतो तुझा तुझा. 1 मिनिट लागेल. स्रष्टा आणि समोर तुला फॉर्म्युला दिसेल. चल चालू कर. फॉर्म्युला लक्षात ठेवला तर पंचायत येणार आहे. ऐन वेळेला विसरायला होणार आहे. स्रष्टा, संक्षेपता ह्यांचं एकमेकांशी नातं पाहिजे बाबा. पक्कं नातं पाहिजे. नाही जे काही मी शॉर्ट फॉर्म करून ठेवले ते शॉर्ट फॉर्म जर का त्या शॉर्ट फॉर्मला म्हणून रेफरन्सिंग, इंडेक्सिंग हे डॉक्युमेंट कुठे ठेवलंय? हे डॉक्युमेंट आहे पण आता सापडत नाही. अरे म्हणजे स्रष्टाला प्रॉब्लेम आलाय तुला. संक्षेपता ठीक आहे. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीपती श्रीमतांबरा हे वरचे उद्योग केले ना की खाली नुसतं श्री 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 धमाल आपण आता म्हणू हा श्लोक आणि बघा मग काय होतं ते. हं? फक्त लक्षात ठेवा संक्षिप्त मजा आहे त्याच्यात. हा चला. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः. हम्म. आता एक एक शब्द शब्द म्हणू छान आहे. श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीपतिः श्रीमतांबरः. हम्म. श्री ऐश्वर्य यायला लागलं ऐश्वर्य. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीपतिः श्रीमतांबरः. अजून एकदा म्हणू. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीपतिः श्रीमतांबरः. सुरेख मस्त. हम्म. आता एक ती अनाउन्समेंट करायची होती ती ही. अनेक जणांनी विचारलं भारताबाहेर पुस्तके येतील का? सहज पाठवतो. अनेकदा पाठवलेली आहेत. फक्त माझ्या मनात नेहमी तो विचार येतो की कुरिअरला तेवढा ते चार्जेस जातात. मग असं का? म्हणजे पर्याय नाही त्याला. म्हणून मग आपण आपल्यात जर का ती एक छान इको सिस्टीम तयार केली. जर का कोणी येणार असेल, जाणार असेल तर कळवा. मला अगदी डायरेक्ट पर्सनल किंवा मुंबईला जरी कळवलं तरी सुद्धा चालेल. त्याची एक सिस्टीम नंतर तयार करू. पण सुरुवात तरी होऊ दे. मग त्याला लावू सिस्टीम आपण, की बाबा मी दुबईहून येणार आहे. आता कदाचित मिडल ईस्ट मधली मंडळी येऊ शकतील आता. कारण सुट्ट्या सुरू झाल्यात. त्यामुळे तिथे. त्यामुळे येतोय आम्ही. मग ओके कोणाला तरी अरे मला अबुधाबीला काही पुस्तकं पाठवायची आहेत, शारजाला काही पाठवायचे आहेत. असं एक वेळा झालं ना की निदान एक एकत्र तरी आपण जाऊ शकू. असं कधीच कोणी
कुरिअरला असा प्रश्न येत नाही. पण त्याच अमाऊंट मध्ये जास्ती पुस्तकं पाठवता येतील हा उद्देश आहे, बाकी काही नाही. ही एक साधी अनाउन्समेंट होती. ज्यांना शक्य असेल त्यांनी कळवा की मी जाणार आहे परदेशात, किंवा मी आमचे कोणतरी येणार आहे, असं असेल तरी सांगितलं तरी सुद्धा चालेल. आता आपण हळूहळू आपल्या शेवटच्या श्लोकाकडे चाललोय. तो असा भरभरून आहे. श्रीद, श्रीश, श्रीनिवास, श्रीनिधी, श्रीविभावना, श्रीधर, श्रीकर, श्रेय, श्रीमान, लोकत्रयाश्रया. ते सगळं लक्ष्मीचं वर्णन आहे. लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्याचं वर्णन आहे, संपत्तीचं नाहीये. संपत्ती अधिक दानत इज इक्वल टू ऐश्वर्य. संपत्ती जमा केली तर लक्ष्मी आहे, ती ती कशी ती वर राहील. मग तिला योग्य वाट निर्माण करून दिली तर ती राहणार, येईल, नांदेल, जाईल, परत येईल. जाईल म्हणजे ती योग्य ठिकाणी असं. तर ते असा तो श्री आहे, इंद्राचा श्री आहे. असा तो श्रीद, श्रीश, श्रीनिवास, श्रीनिधी, श्री विभावना. आणि शेवटचा एक शब्द त्याच्यातला जो आहे ना, तो लोकत्रयाश्रय. मग त्रयाश्रय, लोक. आता पुन्हा ते सुरुवातीला ते स्वर्ग नरक झालेच होतं. आता विचार करा, हे जर का कनेक्ट सत्व रज तमला दिला, सत्व रज तम. सत्वा म्हणजे क्लॅरिटी, प्रकाश. मग तो जर का प्रकाश असेल, क्लॅरिटी असेल, काम का करायचं नाही त्याची पण क्लॅरिटी आहे, एवढंच का करायचं, हे सुद्धा का करायचं, अशा पद्धतीने का करूया, हे करत असताना तोटे काय आहेत, त्याच्यात तोटे म्हणजे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात पुढे जाऊन, त्याच्यासाठी काही विभागणी केली आहे का, याच्याकडे सातत्यानं लक्ष. हे मग तो सत्वाचा असेल तर मग जाऊ दे ना, आता सांगितलं ना, कर ना, आता कुठे उगाच चौकशा कर तू, असं करून ती तम. आणि मधला जो भाग आहे तो रजाचा आहे. रज कुठे येऊ शकतं. गोंधळाची घाई झाली तर गोंधळ वाढेल, क्लॅरिटीची घाई झाली तर पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना अनालिसिस पॅरालिसिस, की अरे दिसलाय आता, आता आता अजून काय चौकशा उगाच, त्याच्यात नको ती क्रिएटिव्हिटी आणू नको, असं म्हणतो ना आपण. त्यामुळे सत्व, रज, तम हे लोक असं म्हणूया आपण. ते कुठे आहेत ते तीन लोक, सप्त लोक वगैरे आहेत, रिसर्च वगैरे झालेले आहेत. त्याच्यात आपल्याला आता जायचं नाही. आपलं काय ठरलंय, आपण आत्ता चालायला बाहेर पडलेलो आहोत. आपण लगेच मॅरेथॉन पळण्याच्या भानगडीत पडतोय का, नाही पडायचं. ते होईल तेव्हा होईल. आता आपण काय म्हणणार आहोत, की ते सप्तलोक वगैरे सगळं ठीक आहे, ते माझ्यातच आहे. जे काय आहेत ते त्याच्यातले दोन तर पक्के माहित आहेत मला, स्वर्ग आणि नरक. जाऊन आलोय, अरे जाऊन आलो काय, रोज रोज जाऊन येतो मी. हा, काही वेळेला नरकात जास्ती जातो, हा काही वेळेला स्वर्गात जास्ती जातो. असं तुम्ही मित्रांना सांगितलं तर म्हणतील झाला, वेडा झाला. हळूहळू हळू स्वर्गात जायचे जरा चान्सेस आजकाल वाढतात माझे. दिवसभरात बऱ्याचदा स्वर्गात जाऊन येतो, काय वेळेला जातो नरकात. अशा त्या तीन लोकांना ज्यांनी सांभाळून ठरलाय, कारण तिन्ही पाहिजेत आपल्याला. म्हणजे नरक नकोय पण तमगुण हवाय, घाई नकोय पण रजगुण हवाय, प्रकाश सुद्धा हवाय. पण हे सगळे तीन गुण बांधतात, म्हणून ते कुठेतरी पाहिजेत आपल्याला, त्यांना कुठेतरी आश्रय दिला पाहिजे. म्हणून लोकत्रय आश्रय हा सगळ्यांना. हेवन आहे, भूर्भुव स्वहा, असं आपण म्हणतो ना, भूः, भुवः, स्वहा. हे तीन आहेत. मग त्याच्या पुढे ते ओ, महा, जना, तपा, ते जाऊ दे. पण ते जे तीन आहेत ते एकत्रितपणे सांभाळलेले आहेत सगळे. विष्णू आहे ना, विश्वात सगळे चालणार आहे म्हणून. असा तो आहे. आता बाकी श्रीद, श्री देणारा, श्रीश, श्रीचा ईश, श्रीनिवास, श्री जिथे निवास करते, श्रीनिधी, श्रीचा जिथे निधी आहे, श्री विभावना, सौंदर्य, श्रीधर धरणारा, श्रीकर करणारा, श्रेय देणारा असा तो, श्रेयस म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी, श्रीमान श्री असलेला असा तो. आणि असा ह्या सगळं ऐश्वर्य हे लोकत्रयाश्रया देऊ शकतो. कोणाला लोकत्रयाश्रयाला, की ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन जे खेळतात त्यांना, असं कृष्ण पण सांगतो. तर असा तो लोकत्रयाश्रयाचा अर्थ घेतला तर आधीचे ते श्री 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 मजा येते. म्हणजे आधीच्या श्लोकातली दुसरी ओळ आणि ह्या दोन ओळी, श्रीवत्सवक्षाः श्रीवास श्रीपती श्रीमतांबरः, श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावनः, श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमां लोकत्रयाश्रयः. हे सगळे थोडे थोडे श्रेय बघा असं. आपण आधी हा श्लोक म्हणूया.
पाठ करूया. पाठ करूया. नाही. हा, जागे राहा. म्हणूया. त्याच्यातला भाग बघूया आपण. चला. सोपे शब्द आहेत, त्यामुळे मी दोन दोन एकदम सांगणार. अगदी स्वच्छ स्वच्छ नाव आहेत, काय कोणाचे रफार कोणाच्या अंगावर नाही, कोणाचे पाय मोडलेले कोणाच्या पायात गेलेले नाही. एकदम स्वच्छ हा श्लोक आहे, एकदम स्वच्छ. श्री आहे ना. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्री विभावन. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्री विभावन. स्वच्छ आहेत परत. श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाश्रय. आता ओळीने म्हणू. आता असंही म्हटलं जातं बरं का, तो श्री जो आहे तो श्री आहे, स आहे. हे मागच्या वर्षी श्री सुक्त आपण शिकलो होतो की नाही, त्यावेळेला मी सांगितलं होतं का श्री. याच्याबद्दल जयंत झराकरांचं पुस्तक आहे, त्याच्याबद्दल सांगेन मी. ते येऊ द्या आधी ते. पण सरईम 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 श्रीम श्री असा होता तो. आमचे एक नातेवाईक होते, ते नेहमी श्री म्हणायचे कायम, अगदी सरळ. आणि असं सांगितलं जातं की स र ई असे ते प्रत्येक अक्षराला स्वतःची ताकद आहे काहीतरी. एक कोणी पृथ्वी तत्वाचा, कोणी अग्नी तत्वाचा, कोणी जलतत्वाचा, कोणीतरी एनर्जी ठोकणारा. असं तो आ ई उ हे सगळे एनर्जी पुश करतात. ते सगळे अ पेक्षा ई ला एनर्जी जास्ती लागते. मा ईच शब्द का आला, असं आहे ते. अ नंतर आ मई मई मऊ मऊ मये, ते सगळं ते एक एक आहे. त्याचा अभ्यास झालेला आहे भरपूर. मग तुम्हाला जर का श्री म्हणायचं असेल तरी चालेल. हं? फक्त तो श्री म्हणताना बघा कसं स र ई आपण ठरलंय ना आता सगळं बघायचं. तर स दाताला जीभ लावल्यावर येतो. र दाताच्या जस्ट वरती लागते थोडीशी. र दाताला लागून त्याच्या तिथे खेळते. ई ला काहीच लागत नाही, कुठेच जीभ बीभ लागत नाही. ई जीभ धरून तुम्हाला ई म्हणता येते, जीभ धरून र म्हणता येणार नाही. आणि प प ब बम तसा येतो. मग खेळा त्याच्यात, भरपूर वेळा श्रीची प्रॅक्टिस आहे. आणि असं म्हणतात ते श्री म्हटल्यामुळे काय लाभ होतात. करून पहा प्रयत्न. हा, चला आता तर श्री म्हणायचं असेल श्री म्हणा. म्हणूया आपण आता संपूर्ण म्हणू, अगदी हळूहळू जातो मी. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाश्रय. ज्यांना श्री म्हणायचं त्यांना श्री म्हणा, ज्यांना श्री म्हणायचं त्यांना श्री म्हणा. काही वेळेला असं धक्का लागतो, अरे चम इतके वर्ष श्री म्हणत होते तर काय झालं. हा, चला. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमां लोकत्रयाश्रय. मस्त. जगास. मग इथे आपण थांबू. काय काय पाहिलं आज, जर का तुम्ही संपूर्ण आजचा जर का खेळ पाहिला, आजच्या 5 लोकांचा खेळ पाहिला, तर त्याच्यात आपण सुरुवातीला स्वर्गाने सुरू केलं. दिवसपृख हा शब्द पाहिला. दिवसपृख, स्वर्गात कोण? मीच. नरकात कोण? मीच. असं वेगवेगळं आहे का? नाही. ते ट्रॅफिकची स्लाइड पाहिली. शिस्तबद्ध ट्रॅफिक, शिस्तबद्ध विचार, स्वर्ग. बेशिस्त ट्रॅफिक, बेशिस्त विचार, नरक. मग म्हणजे एकदा नरकात गेले की स्वर्गात जाताच येत नाही का? नाही, येणार. पण स्वर्गात गेल्यानंतर गॅरंटी नाही तिथेच राहशील, परत पण येऊ शकशील.
तो खेळ चालू राहील. म्हणून मग दिवसप्रूक, सर्व दृक ही ट्रिक आहे दिवसप्रूकसाठी. वाचस्पती, सुरुवात तरी स्पष्ट उच्चाराने करू. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. शिवी जरी द्यायची झाली तरी स्पष्ट देऊ ना. ती बोबडी कशाला द्यायची. आपल्याला काय स्वच्छता करायची आहे. चल वाणीची स्वच्छता. मग वाणीतला अजून एक भाग असा आहे की बाबा विचारांचे. हा, मग विचार करतो. विचार स्वच्छ होतील, मग पश्यंती स्वच्छ होईल. परा स्वच्छ आहेच, त्याला तिला स्वच्छ करायची गरज नाही. मग तिथे हे सुरू झालं. मग दुसऱ्या ह्याच्यात असं पाहिलं की अरे हे सगळं ठीक आहे, पण जे काय माझी हेल्थ सांभाळायची, मला हे सगळं उद्योग करायला, तो भेषज भीषण. औषध पण तोच, वैद्य पण तोच. आता औषध वैद्य तिन्ही देहांसाठी ते आहे. मनाचं, शरीराचं, आतल्या जो फोर्स करतोय देह, तोच सुद्धा. आणि त्याच वेळेला हे सगळं का करायचं, तर स्थिरता यावी. संन्यास, सत्न्यास, तिथे बसणं. न्यास म्हणजे नियास. आसीत, त्यातला तो आस आहे. आणि नी म्हणजे आत. मग अजून एक गंमत दाखवायची. संक्षिप्तची गंमत कशी असते सांगतो तुम्हाला. शम, शांत. शम म्हणतं की शांत येणारच आहे त्याचं. आणि ही शांती ज्यावेळेला येते त्यावेळेला स्रष्टा, सृजन होणारच. घाईघाईत सुद्धा सृजन होतच, पण ते मग पुढे जाऊन कर्मसंगीषु जे आहे तेव्हा ते उगाच काहीतरी गडबड होते. पण स्रष्टा खरोखर सुरेख सृजन झालं की ते आनंददायी होतं. पण ते सृजन करत असताना संक्षिप्ताकडे लक्ष द्यावं लागेल. कारण संक्षिप्त न झालेली ती वाढ मग नको इतकी वाढ होते, आणि काही गोष्टी नको इतक्या वाढल्या की काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती. त्यामुळे स्रष्टाला संक्षिप्ताची जोड लागणारच आहे. श्वासाला उच्छ्वासाची जोड लागणारच आहे. ब्रह्माला रुद्र लागणारच आहे. तरच विष्णूमध्ये दोघांना सांभाळेल. पंचेतीला येतात सगळ्यांचीच, तिघांची. म्हणून मग संक्षिप्त. आणि ते जर का स्रष्टा संक्षिप्त नीट वापरायला लागलो तर क्षेमकृत. सुरू करायच्या वेळेला की सुरू करून, बंद करायच्या वेळेला की बंद करा, सुटला चला आणि वरती निवृत्तात, मग चला नेक्स्ट. मग असं होईल. श्रीवत्स वक्षा श्रीवास श्रीपती श्रीमताम श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधीश, ते काय होईल ते होईल तसं. असा तो आजचा गमतीचा भाग आहे. आता संक्षिप्ताची एक गंमत दाखवतो तुम्हाला. म्हणजे मागच्या वेळेला मी मानसीची ओळख करून दिली होती ना तुम्हाला. तर ती मग माझे काहीतरी उलटे सुलटे प्रश्न जातात दरवेळेला. अगं हे असं तसं. मग मी बऱ्याचदा विचारायचो असं काय तसं काय. मग तिने आज एक गंमत केली की हे बघ तुझे असे प्रश्न येतात ना, हे घे म्हणून तिने सांगितलं. आता तुम्हाला दिसतंय का एक काहीतरी दिसत असेल समोर तुम्हाला की उपसर्गा, म्हणजे आधी जे लागतात ना, प्र म्हणजे प्रधावंती, अप आहे की नाही, अव किंवा उप. आता उपवास कालच जोडला असेल आपण एकदम एकादशी. मग तो उपवास म्हणजे अभि, आधी, वी, नी, अति, अपि, परी, निर्गता म्हणजे बाहेर गेलेला, गत म्हणजे बाहेर जाणार. दुर, गम, मग ते दुर म्हणजे कठीण, मग गम म्हणजे जाणारा. असं ते सगळं. उद, आसीन, वर बसलेला, असं आहे ते. आता हे जे केलंय ना तिने, याला म्हणतात संक्षेप. ती सांगू पण शकली असते एक एक, ते सांगितलंच सगळं, पण अरे ते मग त्याचं काहीतरी फॉर्मेशन करा ना पटकन. संक्षिप्त. लायब्ररी, स्रष्टा. लायब्ररीची सूची संक्षेपता. जमणार आहे का सूची नसल्याशिवाय लायब्ररी चालायला नाही चालणार. हा, असं आहे. तर इथे आपण आता थांबू नेहमीसारखं. येस, 2200 hours in the time. आणि मग तुमचं